अपना भिडो शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, राज्य शासनाचं करायचं काय? या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून पंचभाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पंचभाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, कोण म्हणते देत नाही, दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, त्या निषेधार्थ बच्चू कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे मागील 5 दिवसापासून अमरावती येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या एकूण 17 मागण्या आहेत. त्यामध्ये प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना 6,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे. आणि त्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे आता जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहेत. परभणीमध्ये आपण पाहू शकता की प्रहार संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात येत आहे. या मुंडन आंदोलनात जे आहेत ते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि एक रोष राज्य सरकारच्या विरुद्ध व्यक्त केला जात आहे की बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी हे कार्यकर्ते करत आहेत. जर राज्य सरकारने याविषयी जर ठोस पावले उचलली नाही तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी. आज बच्चूभाऊ 5 दिवस अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्या निषेधात आज परभणीमध्ये मुंडन आंदोलन ठेवलेलं आहे. ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवलिंग भाऊ बोधने पण त्याच्यासोबत आहेत. त्यांची पण प्रकृती खालवलेली आहे. माझं सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही का अंत बघता, शेतकऱ्याचा अंत का बघता, शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त का करीता? रोजच्या मध्ये दिवसामध्ये 2 आत्महत्या होत आहेत. मग आमचं म्हणणं आहे बा शेतकऱ्यांना आत्महत्या करावं का? ज्यावेळेस तुम्हाला मतदान पाहिजे होतं त्यावेळेस शेतकऱ्याला तुम्ही भूलतापा दिल्या की तुम्हाला कर्जमाफी करू. अहो तुम्हाला कोण सांगलं होतं कर्जमाफी करायला? तुम्ही एक तर म्हणता कर्जमाफी करतो आणि तुम्हाला तर कर्जमाफी देत नाही. हे असं झालं की तुम्ही आम्हाला जेवायला सांगायला आणि उपाशी मारायला. मग शेतकऱ्यानं करायचं काय? एक तर दिव्यांगाला 1,500 रुपये महिना, दिव्यांगानं करायचं काय? अहो ज्याच्या घरी दिव्यांग जन्मलाय, अहो मुख्यमंत्र्याच्या घरी एखादा दिव्यांग जन्मला असला तर त्याला समजतं असतं की त्या दिव्यांगाला कसं सांभाळलं असतं. तर बच्चू भाऊचं एकच म्हणणं असतं, दिव्यांगानं 1,500 मध्ये त्यांचा संसार कसा जगवायचा, त्याचं घरबार कसं जगवायचं, त्याच्याकरता दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी संपूर्ण करण्यात यावी हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. कोण्या काय आयऱ्या माणसाने दिलेलं नाही की कर्जमाफी करतो म्हणून. अहो त्याला कोण सांगलं होतं आश्वासन द्या म्हणून? तुम्हाला लोकांचे जर मतदान पाहिजे असलं तर तुम्ही आश्वासन घेतलं, पण आता आज तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात. तुम्ही कर्जमाफी करा किंवा खुर्ची खाली करा, एकच म्हणणं आलंय. खुर्ची खाली करा ना तुम्ही. तुमच्या ज्यानं होत नसलं तर काला बोलायचं मीडिया समोर की मी कर्जमाफी करतो म्हणून? माझं म्हणणं एकच येत आहे की तुम्ही कर्जमाफी करा. आणि बच्चू भाऊच्या जर प्रकृती आता तर खालवले, याच्यापेक्षा जर बच्चू भाऊची प्रकृती हे झाली तर अख्खा महाराष्ट्र पेटल. याच्यानंतर परभणीत नाही, अख्खा महाराष्ट्र बंद केल्याची प्रहारमध्ये ताकद आहे. या मुंडन आंदोलनाला प्रहारच्या सर्व पक्षाच्या मंडळीनं पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे मी प्रहारच्या तालुका पूर्णाच्या वतीनं ते आभार मानतो. आणि उद्याच्याला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पंचायत समिती, तहसील कार्यालय पूर्णा या ठिकाणी पण आहे. त्या ठिकाणी पण पूर्णा तालुक्यातून परभणी जिल्ह्यातून बरेचसे बांधव येणार आहेत. असं आमचं म्हणणं एकच आलंय, सरकारनं जर आमची विनंती ऐकेल नाही बच्चू भाऊचे, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. कडू यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. परंतु या गेंड्याच्या कातडीचं जो सरकार आहे त्यांना कुठलंही भान राहिलेलं नाही. बच्चूभाऊ कडू हे आपल्याला बंगला, गाडी, पैसा मिळावा म्हणून नाही, तर भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर कृषी प्रधान देशामध्ये हा शेतकरी पोशिंदा जगला पाहिजे, त्याला कुठंतरी चांगलं अस्तित्व भेटलं पाहिजे, हमीभाव चांगला भेटला पाहिजे. यासाठी त्यांनी उपोषणाला बसलेले. आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, परंतु कुठलं तरी शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आहे. त्या जाणीवीसाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुंडन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मित्रपरिवार व सर्व पक्ष संघटना सर्व एकत्र येऊन या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. आज माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला 5वा दिवस आहे.
5 दिवस झाले या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आणखीन जाणीव झालेली नाही आहे. बच्चू भाऊचे 17 मुद्दे आहेत. मेन मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफी व इतर मुद्दे आहेत. महिला विधवा महिला अपंग यांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम एकमात्र नेतृत्व करीत आहे बच्चू भाऊ कडू. आणि सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांसाठी लढणारा नेतृत्व म्हणजे फक्त आणि फक्त बच्चू भाऊ. आणि त्यांच्यासोबत आपल्या परभणी जिल्ह्याचे शिवलिंग भाऊ बोधने हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची सुद्धा तब्येत खालावलेली आहे. सरकारने तात्काळ 2 दिवसात याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. अन्यथा आम्ही 2 दिवसांनी परभणी बंदची हाक नक्कीच देऊ. 8 जून पासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे अमरावतीतील गुरुकुंजी मंदिर येथे बेमुदत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाची आता धक वाढत आहे. सर्व महाराष्ट्रभर व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पेटत आहे. तरी पण या तिघाडी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे कृषी मंत्री साहेबांनी सर्वांनी एक निर्णय घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच आमची सर्वांची मागणी आहे. आणि त्यासोबतच 17 ज्या मागण्या बच्चूभाऊंनी दिल्या आहेत त्या पण मागण्या सरकारने मान्य करावे. शेतकरी खूप अडचणीत आहे. अशा अडचणी लक्षात घेऊन बच्चूभाऊंनी जे उपोषण घेतलेलं आहे त्या उपोषणात त्यांच्या आज 5वा दिवस आहे. त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे. तरी शासनाला विनंती आहे की त्याने लवकरात लवकर बच्चूभाऊच्या तब्येतीकडे लक्ष करून शेतकऱ्याच्या अडचणी पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यांच्या अटी मान्य करावा अशी आमची विनंती आहे. आणि जर का सरकारनं अटी मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन घेण्यात येईल. मुंडल आंदोलन आम्ही यासाठी करत आहेत की गेल्या 5 दिवसापासून बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी तसेच दिव्यांगांना 6,000 पगार मिळण्यासाठी तसेच 17 मागण्या ज्या काही आहेत बच्चूभाऊच्या त्या राज्य सरकार त्याची दखल घेत नाही. त्यासाठी बच्चूभाऊ कडू गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा 51 जण त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. या सगळ्यांची तीव्र भावना या ठिकाणी मुंडल आंदोलनातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.